जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट ओनली पोलीस या टॉप एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बिग आणि सगळ्यात मोठे अपडेट घेऊन आलो आहोत की बरेच दिवसापासून मुलांचे प्रश्न होते, ग्राउंड कधीपासून चालू होईल, पावसाळ्याचे दिवस आहेत, ग्राउंड पुढे जाईल. एकतर इलेक्शन होते, इलेक्शनमध्ये तर ग्राउंड होणार नव्हतं, आचारसंहिता होती, त्यामुळं ग्राउंड हे पुढे ढकलण्यात आलं होतं. पण आता आचारसंहिताही संपलेली आहे आणि इलेक्शनही संपलेलं आहे. त्यामुळं ग्राउंडबाबत काय, ग्राउंड कधी होईल, बरेच प्रश्न आहेत. इतके प्रश्न आहेत की कधी होईल, काय होईल, की पुढे जाईल, की पावसाळ्यानंतर होईल, का दिवाळीमध्ये होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल तुम्ही आपलं बघितलंच असेल की त्याच विषय घेऊन आपण हा संपूर्ण व्हिडिओ कंप्लीट करणार आहोत की नेमका ग्राउंडच्या तारखा कधी पडणार आणि कधीपासून एक्झॅक्ट ग्राउंड चालू होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जवळजवळ 15 जिल्ह्यांचे अपडेट्स आलेले आहेत. तर प्रत्येक जिल्ह्याची आपण अपडेट घेणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याची डिटेल्स वाईज आपण तुम्हाला सांगणार आहोत ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे आणि कशी प्रक्रिया असणार आहे. तर व्हिडिओपर्यंत न स्किप करता शेवटपर्यंत बघा. तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईबर करा. आणि तुमचे काय डाऊट्स असतील, काय प्रॉब्लेम असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. चला तर आपण मेन विषयाला सुरुवात करू. तर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, की सगळ्यात महत्त्वाचं हे सांगेन की ग्राउंडच्या SRPFची जी 6 तारीख दिली होती, मग त्याच्या 6 तारखेपासून SRPFचं मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 6 तारखेपासून SRPFचे ग्राउंड चालू होणार आहेत. पण कोर्टाच्या नियम आदेशानुसार पावसाचं वातावरण असल्यामुळे ग्राउंड तुर्तास पूर्णपणे तयार झालेले नाहीत. त्यामुळे SRPFचे ग्राउंड थोडेसे पुढे ढकलण्यात आलेले आहेत. म्हणजे 6 तारीख तर निघून गेलेली आहे, पण पुढची अपडेट काय आहे आणि SRPFचे मागे ठेवून आता सगळ्यात म्हणजे जिल्हा पोलीस यांच्या ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या असतील. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. तर बघूयात आपण पहिला जिल्हा आहे ठाणे शहर. ठाणे शहरची जिल्ह्याची तारीख विद्यार्थी मित्रांनो जाहीर झालेली आहे. तर पोलीस भरतीची प्रक्रिया 19/6/2024 रोजीपासून कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आपण घेण्यात नमूद तारखेस आपणास मुलून या ठिकाणी पुढील आदेशानुसार कार्यवाही करणे सादर करावा. तर आपल्याला 19 तारखेला ठाणे शहरचं ग्राउंड चालू होणार आहे. त्याच्या 8 दिवस आधी आपल्याला हॉल तिकीट येऊन जातील. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जिल्हा बघू आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर पोलीस भरती. तर विद्यार्थी मित्रांनो, लातूरचे ही 19 जून संभाव्य तारीख तिने दिलेली आहे. 19 जून नंतर चालू होतील. मीरा महेंद्र वसई विरार तिने पहिली डेट दिली होती आजची, म्हणजे 10 जून पासून चालू होईल. पण पावसाच्या वातावरणामुळे त्यांनी 21 जून नंतर चालू करण्याची संभाव्यता दर्शवली आहे आणि तसं परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे आणि त्याच्या मिळालेल्या डिटेलनुसार आपण तुम्हाला सांगत आहे. नाशिक ग्रामीण सुद्धा आजची डेट दिली होती, त्यांनी सुद्धा आता 19 जून नंतर सांगितलेलं आहे. रत्नागिरी 21 जून. जालना SRP गट 3 6 तारीख दिली होती विद्यार्थी मित्रांनो त्यांनी, पण आता ती कॅन्सल करून पुढची तारीख अजून ती अपडेट आपल्यापाशी आलेली नाही, पण तिने पुढची तारीख देऊ असा अध्यादेश काढलेला आहे. SRP सोलापूर गट 10 ची 6 जून दिलेली आहे. सिंधुदुर्ग पोलीस 10 जून पासून सांगितलं आहे. पण विद्यार्थी 10 जूनला कोणतेच ग्राउंड चालू झालेलं नाही. पण या ज्या जिल्ह्यांनी सांगितले 19 ते 21 जून. तर पुढील जिल्हा बघू आपण पूर्ण परिपत्रकानुसार.
तर पुढचा जिल्हा आहे परभणी. आपल्याला 7/6/2024चं परिपत्रक आलेलं आहे. त्या परिपत्रकानुसार दिनांक 7/6/2024 रोजी 15:45 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी पोलीस मीटिंग हॉलमध्ये मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने भरती मैदानी चाचणी 19/6/2024 पासून घेण्यात नियोजित आहे. परभणी जिल्हा 19/6/2024 पासून नियोजित आहे. पुढील जिल्हा बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली 19/6/2024. पुढचा जिल्हा आहे अधीक्षक कार्यालय अकोला. तर विद्यार्थी मित्र अकोला 7 जून 2024चं परिपत्रक आपल्यापाशी पोहोचलेलं आहे. ते त्यांची डेट तिने 19/6/2024 दिलेली आहे. 19/6 पासून अकोला जिल्ह्याचे ग्राउंड चालू होणार आहे. तसेच पुढचा जिल्हा बघूयात आपण, रायगड जिल्हा अलिबाग. तर विद्यार्थी मित्रांनो, जे अलिबागमध्ये त्यांचं झालं होतं, तिथं पाऊस झाल्यामुळे चिखल झालेला आहे. पण त्यांनी तारखेमध्ये बदल करण्यात आलेला नसून 19 तारखेलाच ग्राउंड घेण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. पण ग्राउंड बदलण्यात आलेलं आहे. ते ग्राउंडचा आपला ॲड्रेस पण पुढचा त्यांनी दिलेला आहे की अलिबागमध्येच होणार आहे. तिथं ग्राउंड संकुल आहे. त्या ठिकाणी ग्राउंडची व्यवस्थित आखणी करून तिथं ग्राउंड तयार करण्याचं काम चालू आहे. जे पहिले नाही ते त्या दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड घेण्याचं चालू आहे. अलिबागचं 19 जून. दुसरा आहे धुळे जिल्हा 10/7/2024 पासून त्यांनी दिलेला आहे. पण पुढची अपडेट अजून त्यांनी दिलेली नाही. पण माझ्या माहितीनुसार 19 जून पासून त्यांचं पण चालू होईल किंवा 21 जून पासून. तर तुम्हाला सांगतो, आयोजित पोलीस भरती 2024 नुसार SRP दौंड 5 यांनी पूर्ण शेड्यूल पाठवलेला आहे. ग्राउंड बाबतचा पूर्ण शेड्यूल त्यांनी पाठवलेला आहे. तर 19/6/2024 पासून सकाळी 5 वाजता बुधवार एकूण उमेदवार 500. सर सगळ्यात मोठी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो SRP दौंड 5 साठी. तर 19 तारखेपासून ग्राउंड सगळ्यांचं चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. SRPFची सुद्धा अपडेट आलेली आहे. गट क्रमांक 5. तर 19/6/2024 पासून पहिल्या दिवशी 500 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले सकाळी 5 वाजता. तसंच 19, 20, 21, 22, 23, 24 प्रत्येक दिवशी 500, दुसऱ्या दिवशी 700, परत 1000, 1000 असे टप्प्याटप्प्याने 6/7/2024 पर्यंत तारखांची टोटल शेड्यूल आहे. 14,662 एवढ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे की ग्राउंड घेण्याबाबत. तर हिंची तर डिक्लेअर झालेलं आहे. परिपत्रक त्यांचं डिटेल्स वेळापत्रक पण आलेलं आहे आणि यांची लवकर हॉल तिकीट तुमच्या मोबाईलवर, ईमेल ID वर आणि वेबसाईटवर पडून जातील. पुढचा जिल्हा आहे पुणे लोहमार्ग 19 जून. मीरा भाईंदरचं मी तुम्हाला सांगितले मागच्या. तर सगळ्यांची महत्त्वाचं असं आहे की सगळ्यांचे आता प्रश्न असतील, मुंबई शहरचं काय. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर तुम्हालाही माहीत आहे की सगळ्या जिल्ह्यानंतर शेवट आहे. एकच फॉर्म आहे. ही पद्धत पहिली पण होती आणि आता पण आहे. तर मुंबईचं थोडंसं लेट होईल. ह्या जिल्ह्यांचे जसं ग्राउंड संपत येतील तसं मुंबईचं ग्राउंड चालू होईल. मे बी जून एंडिंगपर्यंत मुंबईच्या तारखा पडून जातील. सगळ्यात विद्यार्थ्यांचं महत्त्वाचं बोलायचं म्हटलं तर ग्राउंडबाबत. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रत्येक ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी तुम्ही गाफील राहू नका. 40+ तुम्हाला ग्राउंड हवंच. तर तुम्ही लेखीसाठी पात्र आहात. कमीत कमी 40+. कारण का ग्राउंडसाठी भरपूर वेळ मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच आता भरती झालेली आहे आणि लगेच दुसरी भरती डिक्लेअर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्राउंड सोडलेलं नाही, कुणी ग्राफील राहिलेलं नाही. त्यामुळे ग्राउंडला टच आहेत. कॉम्पिटिशन खूप टफ आहे. मेरिट खूप हाय जाणार आहे. पहिल्यासारखं राहिलेलं नाही. वेळ पण खूप भेटलेला आहे. इलेक्शनमध्ये लगेच फॉर्म भरले की लगेच ग्राउंड सुरू होत होतं. त्यामुळे तसं होणार नाही की लगेच आता ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि वेळ पण खूप भेटलेला आहे. त्यामुळे मेरिट ही हमखास वाढणार आहे. त्यावेळी 40+चीच तयारी ठेवा. गाफील राहू नका.
काही दिवस थोडे शिल्लक राहिलेले आहेत. तर नवीन अपडेट्स आहेत, नवीन व्हिडिओ घेऊन आपण लवकरच येणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.